नमस्कार. आज पाहणार आहोत आपण चहाची रेसिपी, ते पण असतं पावसाळ्यात. पावसाळ्याचे दिवस, बाहेर रिमझिम पाऊस, अशा वेळी गरमागरम चहाचा कप हातात असला की स्वर्ग सुख, नाही का? तर चहा म्हणजे नुसतं पेय नाही, तर एक भावना आणि कम्फर्ट आहे चहा पिणाऱ्यांसाठी. तर थोडं पाणी घ्यायचं, त्यानंतर ते साखर, पत्ती, दालचिनी, त्यानंतर वेलदोडा, अद्रक हे सगळं ठेचून टाकले की याला एक मस्त फ्लेवर येतो छान. चहाचा असा खमंग सगळ्या घरात सुटतो. आणि हे सगळं व्यवस्थित तुम्हाला उकळून घ्यायचं आहे. आणि उकळी फुटत असताना व्यवस्थित त्याला रंग असा सुटलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि मस्त थंडी, असं पाऊस असं चालू आहे वातावरण, त्यामध्ये असा गरमागरम मसालेदार चहा, त्यानंतर थंड अशी दुधाची धार. आणि दूध जर कच्चं असेल तर त्यापेक्षा अजून मजाच. कोणाकोणाला कच्च्या दुधाचा चहा आवडतो ते कमेंट करून सांगा. चहा मस्त उकळू द्यायचा आहे. उकळताना हे सगळे घटक एकदम जादू करतात आणि एकदम फ्लेवर असं चहाला खमंग असं छान एकदम फ्लेवर लागतो या सगळ्या घटकांचा. आणि वाफाळलेला चहाचा कप हातात घेतला की मनाला शांती मिळते, नाही का? तर तुम्ही पण पावसाच्या सरीसोबत गरमागरम असा वाफाळलेला चहाचा आनंद लुटा, आणि सोबतच भजी पकोडे असेल तर सोने पे सुहागा. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि माझ्या रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. मी आता हा चहा गरमागरम घेणार आहे. सोबतच मी असा घरचा साजूक तुपातला उपमा बनवलेला आहे गरमागरम. प्रत्येक वेळेला भजीच असायला पाहिजे असं नाही. मी आता चहा पिणार आहे. एकदम मस्त असं अद्रक, वेलदोडा, दालचिनीचा फ्लेवर आहात त्याला लागलेला आहे. पाऊस चालू आहे मस्त भरपूर, तर तुम्ही पण नक्की करा. आणि व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय.